नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारताच्या उच्च शिक्षण प्रणालीबद्दल. आणि खरं सांगायचं तर ती एका खूप मोठ्या संकटात आहे. आपण याचं एक निदान करणार आहोत, पण फक्त आकड्यांमध्ये नाही अडकणार, तर या संकटाचा माणसांवर, विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतोय ते समजून घेणार आहोत. आणि या विश्लेषणाची सुरुवातच करूया या संकटाच्या सर्वात भयानक परिणामापासून. हे काही माझं मत नाहीये, हे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यांनी नोंदवलंय की विद्यार्थ्यांवर येणारा ताण हा फक्त अभ्यासाचा नाही, तो आर्थिक आहे, सामाजिक आहे आणि आपल्या सिस्टममधल्या ज्या कमतरता आहेत ना, त्या या ताणाला अजूनच वाढवत आहेत. ही फक्त एक साधी टिप्पणी नाहीये, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या ढासळत्या आरोग्याचं एक, आपण म्हणू शकतो की एक गंभीर लक्षण आहे. बरं, मग या गंभीर आजाराचं निदान कसं करायचं? आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. सगळ्यात आधी संकटाचं पहिलं लक्षण काय आहे ते पाहू. मग या प्रणालीतला मूळ आजार काय आहे ते शोधून काढू. मद्रास विद्यापीठाची एक केस स्टडी बघू, म्हणजे हे सगळं अजून जवळून कळेल. या सगळ्याचा ज्ञाननिर्मितीवर काय परिणाम होतोय ते तपासू आणि मग शेवटी यावर उपाय म्हणून न्यायालयानं काय आदेश दिलाय यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिलं लक्षण, आणि हे खरंच खूप दुःखद आहे, या आजाराचं जे सर्वात स्पष्ट दिसणारं लक्षण आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या. हे फक्त आकडे नाहीत, हा आपल्या संपूर्ण सिस्टीमच्या अपयशाचा एक मोठा आरसा आहे. आता झालं काय की गेल्या काही वर्षात आपल्याकडे उच्च शिक्षणाचा खूप विस्तार झाला. त्याला मासिफिकेशन असं म्हणतात. म्हणजे कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज खूप उघडल्या गेल्या. पण प्रॉब्लेम असा झाला की संख्या वाढली पण गुणवत्ता नाही वाढली. विद्यार्थ्यांना जी एक सपोर्ट सिस्टीम लागते ती काही तयार झाली नाही. थोडक्यात सांगायचं तर इमारती उभ्या राहिल्या, पण आतला जो आत्मा असतो ना, म्हणजे चांगलं शिक्षण, विद्यार्थ्यांची काळजी घेणारी यंत्रणा, ते सगळं मागेच राहील. तर ही झाली लक्षणं. आता आपण मूळ आजाराकडे जाऊया. या पूर्ण संकटाच्या मुळाशी काय आहे? तर ते आहे मनुष्यबळ आणि नेतृत्वाचं संकट. म्हणजे एक अशी कीड जी आतून संपूर्ण व्यवस्थेला पोखरून काढत आहे. पण मग प्रश्न येतो की असं का होतंय? म्हणजे देशातल्या एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये असं नेमकं काय चुकतंय की परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे? आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर धक्कादायक आहे. आपल्या देशभरातल्या सरकारी विद्यापीठांमध्ये जवळपास 50%, हो 50% जागा रिकाम्या आहेत. प्राध्यापकांच्या जागा, प्रशासकीय जागा तब्बल निम्म्या. विचार करा, हा फक्त एक आकडा नाहीये, ही आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या काळजालाच पडलेली एक मोठी पोकळी आहे, एक भगदाड. आणि जेव्हा एवढ्या जागा रिकाम्या असतात तेव्हा त्याचे परिणाम एकामागे एक होत जातात, अगदी साखळीसारखे. विचार करा, प्राध्यापकच नसतील तर शिकवणार कोण? शिकवण्याचा दर्जा आपोआप घसरतो. रिसर्चवर, मेंटॉरशिपवर त्याचा थेट परिणाम होतो. प्रशासनात लोक नसतील तर निर्णय कोण घेणार? सगळं अडकून पडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातलं प्रमाण इतकं बिघडतं की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, काउन्सिलिंग काहीच मिळत नाही. आता हे सगळं आकड्यांमध्ये ऐकायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे संकट कसं दिसतं हे समजून घ्यायचं असेल तर एका केस स्टडीकडे वळूया. आपण बघूया मद्रास विद्यापीठाचं उदाहरण. एकेकाळी किती मोठी नावाजलेली संस्था होती ही, आणि आज तिची काय अवस्था झालीय? आणि हा फरक बघा, अक्षरशः धक्का बसेल. एकेकाळी जिथे दर्जेदार रिसर्च व्हायचा तिथे आज रिसर्च डिपार्टमेंट्स फक्त नावाला उरले आहेत. शिकवायला जेवढे शिक्षक हवे त्याच्या फक्त निम्मेच आहेत. आणि जी मोठी मोठी ॲडव्हान्स स्टडी सेंटर्स होती ती आता फक्त त्यांच्या भूतकाळाची एक सावली बनून राहिली आहेत. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की वेळेवर नवीन प्राध्यापक भरले नाहीत तर एका महान संस्थेची कशी वाताहत होऊ शकते. आणि ही गोष्ट फक्त मद्रास विद्यापीठापुरती नाहीये, हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. जेव्हा आपली विद्यापीठं त्यांचं मूळ कामच विसरतात, म्हणजे काय तर संशोधन करणं, नवीन ज्ञान निर्माण करणं, जेव्हा हेच थांबतं तेव्हा त्याचा फटका संपूर्ण देशाच्या बौद्धिक क्षमतेवर बसतो. यामुळे होतं काय? फिलॉसॉफी, बॉटनी, मॅथ्स असे मूलभूत विषय मागे पडतात. आपल्या राज्यांसाठी, समाजासाठी जे संशोधन व्हायला पाहिजे ते होत नाही. आपल्या स्थानिक ज्ञानाचा जो एवढा मोठा खजिना आहे तो दुर्लक्षित राहतो. आणि मग शेवटी काय होतं? सरकारला जेव्हा काही धोरणं ठरवायची असतात तेव्हा त्यांच्याकडे संशोधनाचा, अभ्यासाचा कोणताही ठोस आधारच नसतो. बरं, मग या सगळ्या अंधारात आशेचा किरण कुठून दिसला? तर तो आला न्यायव्यवस्थेकडून. जेव्हा सगळी सिस्टीम फेल होताना दिसली तेव्हा अखेर सर्वोच्च न्यायालयालाच मध्ये पडावं लागलं. आणि त्यांनी एक खूप मोठं पाऊल उचललं. संविधानात एक खास कलम आहे, कलम 142. त्याचा वापर करून न्यायालयाने आपले विशेष अधिकार वापरले. याचा अर्थ काय तर संपूर्ण न्याय करण्यासाठी न्यायालय थेट आदेश देऊ शकतं. आणि याच अधिकारात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना तब्बल 9 निर्देश दिले. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे निर्देश कोणते होते? 1.
कुलसचिव, कुलगुरू, प्राध्यापक या सगळ्या रिकाम्या जागा तात्काळ भरा. 2. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवा आणि त्याचा रिपोर्ट तयार करा. आणि 3, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, न्यायालयाने हे स्पष्टच सांगितलं की जोपर्यंत चांगलं शैक्षणिक आणि प्रशासकीय नेतृत्व नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचं भलं होऊच शकत नाही. पण न्यायालयाचा आदेश म्हणजे काही जादूची कांडी नव्हे की फिरवली आणि सगळं बदललं. हा मार्ग खूप खडतर आहे, खूप अडथळे आहेत. मग हे अडथळे नेमके आहेत तरी काय? बघा, एक तर UGCची भरती प्रक्रियाच इतकी लांबलचक आहे की त्याला कमीत कमी 6 महिने लागतात. दुसरं, या सगळ्यासाठी प्रचंड पैसा लागणार आहे, आर्थिक तरतूद करावी लागेल. तिसरं, एवढ्या जागा भरायला पात्र उमेदवार तरी आहेत का, हाही एक प्रश्न आहेच. आणि चौथा आणि सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे या भरती प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार आणि राजकीय दबाव. त्यामुळे हे काम वाटतं तितकं सोपं अजिबात नाही. आणि गंमत बघा, हे सगळे अडथळे माहीत असूनही सुप्रीम कोर्टाने सरकारला किती वेळ दिलाय? फक्त 4 महिने. यावरूनच लक्षात येतं की कोर्ट या प्रकरणाला किती गांभीर्याने घेत आहे आणि त्यांना हे किती तातडीने बदलायचंय. आणि ह्यामागे एक मोठं कारण आहे. जर या मूलभूत गोष्टी सुधारल्या नाहीत तर मग विकसित भारत सारखी जी मोठी ध्येय आपण ठेवली आहेत ती फक्त एक स्वप्नच राहतील. कारण साधं लॉजिक आहे, कोणत्याही विकसित देशाचा पाया त्याची शिक्षण व्यवस्थाच असते. जर पायाच पोखरलेला असेल तर इमारत कशी उभी राहणार? तर मग शेवटी प्रश्न तोच आहे, सर्वोच्च न्यायालयाचा हा जो आदेश आहे तो एक नवी संधी समजायची की या पोखरलेल्या सिस्टमला दिलेली एक शेवटची वॉर्निंग? याचं उत्तर येणारा काळच देईल. पण एक नक्की की याच उत्तरावर आपल्या विद्यार्थ्यांचं आणि आपल्या देशाचं भविष्य ठरणार आहे.